अगं ओजस्वी, गव्हाचे गुलाबजामुन बनले की नाही? तुझे सासरे आणि माझा मुलगा येतोय. कामामुळे त्या दोघांना पण 2 महिने राहावं लागलं शहराकडे. पण आता आता वाट बघायची वेळ संपली. आणि तू त्यांना फोन लावला का? कुठेपर्यंत पोचली त्यांची बस? माहित नाही आई. मागच्या 1 तासापासून मी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतेय. पण त्यांचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगतोय. बहुतेक त्यांची बस जंगल एरियामधून येत असेल आणि त्या बाजूला नेटवर्क अजिबात नाही पकडत. हो आई, मला पण तेच वाटतंय. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर रंजना आणि ओजस्वी दोघी पण बस स्टॉपवर जातात आणि नेमकं त्याच वेळी तेथे बर्फाचा पाऊस पडायला लागतो. अरे देवा, आता तर संध्याकाळ झालीये. थंडी पण किती वाढत चाललीये. कुठे राहिली ही दोघ जण काय माहिती. अजूनपर्यंत त्यांची बस पण नाही आली. ओजस्वी, त्यांच्याबरोबर काही झालं तर नसेल ना? अहो आई, जरा शुभ बोला. असं काहीच झालेलं नसणार. बस एवढ्यात येतच असेल. 1 मिनिट, इथे एक माणूस आहे, मी त्याला विचारून येते. हो. मग ओजस्वी त्या माणसाला विचारते. त्यावेळी, अहो ताई, चंदीगडवरून कसोलीला येणारी बस दरीत कोसळलीय. साऱ्या प्रवाशींचा मृत्यू झालाय. बसचा पण पूर्णपणे चुराडा झालाय. माफ करा, पण तुमच्या नवऱ्याचा आणि सासऱ्याचा पण मृत्यू झालेला असणार. नाही, हे नाही होऊ शकत. आई, प्रेमाने बाबा नाही राहिले. ती दोघं ज्या बसमधून येत होते ती बस दरीत कोसळलीय. काय? रंजना आणि ओजस्वी आता खूप दुःखी होतात. त्यांचं या जगामध्ये त्या दोघांशिवाय कोणीच नसतं. जसं तसं करून ओजस्वी तर खंबीर राहते, पण रंजनाची तब्येत खूपच खराब होते. अहो आई, काहीतरी खाऊन घ्या ना. जर तुम्ही असंच उपाशी राहाल तर तुमची तब्येत अजून खराब होऊ शकते. हे गरमागरम खाऊन घ्या, त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल थोडं. नाही ओजस्वी, मला काहीच नाही खायचं. घेऊन जा हे जेवण. असं नका बोलू आई. प्रेम आणि बाबा तर आता गेलेत हे जग सोडून, आणि ते आपल्याकडे आता परत कधीच नाही येणार. पण आपल्याला ह्याच्या पुढचं आयुष्य तर काढावंच लागेल ना, आणि ते पण एकट्याने. या जगात आपल्या दोघांचं पण कोणीच नाहीये, म्हणून आपल्याला एकमेकांची ढाल बनावी लागेल. म्हणून बोलतीये आई, खाऊन घ्या हे. तुम्हाला माझी शपथ. हे तू काय बोलतीयस ओजस्वी? मला बाकीचं काही नाही माहीत आई. तुम्हाला हे जेवण खावंच लागेल. ओजस्वीने हट्ट केल्यानंतर रंजनाला ते खावंच लागतं. असेच काही दिवस निघून जातात आणि आता त्यांच्याकडचे पैसे सुद्धा संपायला येतात. मी आपल्या शेजारच्या बाईकडे मदत मागितली, पण तिने मदत करायचं नाकारलं आई. हे तू काय बोलतीयस ओजस्वी? आपण आजपर्यंत सगळ्या लोकांची किती मदत केलीये, आणि आज जेव्हा आपण अडचणीत आहोत तेव्हा कोणीच आपली मदत करत नाहीये. हो नाही. आणि आता 1 आठवड्यानंतर घरमालक पण घरभाडं घ्यायला येईल. मागच्या 2 महिन्यांचं पण भाडं बाकी आहे. मी तर त्या उर्मिला पण कामासाठी विचारलं, पण ती बोलली की आत्ता सध्या तर काहीच काम नाहीये. मला खूपच काळजी वाटतीये आई. असाच 1 आठवडा निघून जातो आणि घर मालक घरभाडं घ्यायला येतो. पैसे नाहीये म्हणजे काय? अरे, मागच्या 2 महिन्यापासून तुम्ही लोकांनी मला घरभाडं दिलेलं नाहीये. मला बाकीचं काहीच नाही माहीत. आत्ताच्या आत्ता भाडं द्या, नाहीतर हे घर रिकामं करा. असं नको बोलूस बेटा. माझा मुलगा आणि नवरा आता या जगात नाही राहिले, आणि त्यात आम्ही दोघी सासू सून काय काय करणार. आम्हाला थोड्या दिवसाचा कालावधी दे. मी आणि माझी सून काही ना काहीतरी काम करून पैशाचा जुगाड नक्की करू आणि तुझे सगळे पैसे परत करू. हो काका, मी तुम्हाला विनंती करते, आम्हाला फक्त थोडे दिवस द्या. आम्ही तुमचे सगळे पैसे परत करू. तुम्हाला कोणताच कालावधी भेटणार नाहीये, कारण तुम्हा दोघींना जर काम नाही मिळालं तर भाडं कोण देणार मला? नाही नाही, मला या सगळ्या झंझटमध्ये पडायचंच नाहीये. आत्ताच्या आत्ता हे घर रिकामं करा. निघा आता. असं नका बोलू काका. एवढ्या थंडीचं आम्ही दोघी कुठे जाणार? आमचं तर या जगामध्ये कोणीच नाहीये. हो बेटा, मी तुझ्यासमोर हात जोडते. आम्हाला या घरातून बाहेर नको काढू. कृपा करून आम्हाला थोडी मुदत दे. पण त्या घरमालकाला त्या दोघींची जरा पण कीव नाहीये, आणि तो त्यांचं सामान घराबाहेर फेकून देतो. मग त्या दोघी ते सामान घेऊन रस्त्यावरून फिरू लागतात. आता आपण कुठे जायचं आई? आपले शेजारी पण आपली कोणतीच मदत नाही करणार.
जेव्हा मी त्यांच्याकडे मदत मागितली होती त्याच दिवशी मला सगळ्यांचे खरे चेहरे दिसले. आजची रात्र तर आपल्याला जशी तशी बाहेरच काढावी लागेल, पण उद्या सकाळपासून आपण काम शोधायला जाऊ. ठीक आहे आई. माझ्याकडे काही चिल्लर आहेत जे मी गुल्लक फोडून काढले होते. तिकडे चला. त्या ढाब्यावर संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत स्वस्तात थाळी मिळते. तिथेच आपण जेवण करू. सकाळपासून तर आपण दोघींनी काहीच खाल्लेलं नाहीये. ठीक आहे ओजस्वी. मग त्या दोघी त्या ढाब्यावरती जेवायला जातात. परंतु तेवढ्यात एक चोर येऊन त्यांची बॅग घेऊन पळून जातो. आणि जेव्हा त्यांचं जेवण पूर्ण होतं त्यावेळी त्या बघतात की त्यांची बॅगच नाहीये. अरे देवा, बहुतेक चोर येऊन आपली बॅग चोरून गेलाय. नाहीतर आपली बॅग अशी गायब कशी काय होऊ शकते? अरे बापरे, बॅगेमध्ये तर कपडे होते आई. माझ्या 2 बांगड्या आणि काही पैसे पण होते. आता तर आपल्याकडे काहीच नाही राहिलं. आता आपण काय करायचं आई? त्या दोघी पण आता खूपच चिंतित होऊन जातात आणि जंगलामध्ये जाऊन एवढ्या थंडीचे ते जमिनीवरतीच झोपून घेतात. ओजस्वी, खूप थंडी वाजतीये ग. मी इथं कस काय झोपू शकेल? मला झोपच लागत नाहीये. अगं, आपल्याकडे तर पांघरायला रजाई पण नाहीये. तुम्ही काळजी नका करू आई. हे बघा, मी काही लाकडं आणली आहेत. शेकोटी केल्यावरती तुम्हाला थंडी नाही वाजणार आणि तुम्हाला शांत झोप येईल. ठीक आहे ओजस्वी, लवकर कर शेकोटी. परंतु शेकोटी पेटवल्यानंतर सुद्धा रंजनाला खूपच थंडी वाजते आणि ती रात्रभर झोपूच नाही शकत. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिची तब्येत खूपच खराब होते. ओजस्वी, काहीतरी कर ओजस्वी, नाहीतर एवढ्या थंडीची मी मरूनच जाईल. अरे देवा, आता मी काय करू आई? काहीच न सुचल्यामुळे ओजस्वी जंगलामध्ये जाऊन काही झाडांची पानं घेऊन येते. ही पानं खा आई. ही एक औषधी वनस्पती आहे आणि यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. मग ती पाने खाल्ल्यानंतर रंजनाच्या शरीरात थोडी गरमी तयार होते आणि त्यानंतर तिला थोडे बरे वाटायला लागते. त्या दोघी आता कामाच्या शोधात फिरायला लागतात, परंतु त्यांना कुठेच काम मिळत नाही. निराश होऊन शेवटी त्या जंगलकडे जायला लागतात. तेवढ्यात त्यांना जवळच्या मंदिरामध्ये एक बाई बेशुद्ध पडलेली दिसते. मग त्या लगेच तिच्याकडे जातात. अहो आई, या काकूंचं शरीर तर पूर्णपणे गरम पडले. बहुतेक त्यांना खूपच ताप आल्यामुळे चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. एक काम कर ओजस्वी, त्या जवळच्या विहिरीतून पाणी घेऊन ये. चेहऱ्यावर पाणी शिंपडल्यानंतर ती बाई शुद्धीत येते. मग ती त्या दोघींना आपल्या घरचा पत्ता सांगते आणि त्यानंतर ओजस्वी आणि रंजना तिला तिच्या घरी सोडतात. त्या बाईचा एक मोठा आलिशान बंगला असतो आणि तिचे नाव हंसिका असते. तुम्हा दोघींचे खूप खूप आभार. आज जर तुम्ही दोघींनी मला वाचवलं नसतं आणि सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवलं नसतं तर माहीत नाही आज माझं काय झालं असतं. त्यात काय एवढं, तुम्ही सुरक्षित आहात हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही दोघी कुठे राहता? मी माझ्या ड्रायव्हरला सांगेन, मग तो तुम्हा दोघींना तुमच्या घरापर्यंत पोचवेल. आमच्याकडे घर नाहीये. म्हणजे? मग रंजना हंसिकाला आपली सगळी कहाणी सांगते आणि दोघी सासू सुनेची दुःखद गोष्ट ऐकून हंसिकाला पण खूपच वाईट वाटते. तुम्हा दोघींबरोबर जे पण काही झालं ते ऐकून मला खूपच वाईट वाटलं. पण आता तुम्ही दोघी कुठेच नाही जाणार. इथेच राहा, ते पण कायमस्वरूपी. काय? अहो नाही ताई, असं तुम्ही नका करू. हे बघा रंजनाताई, एवढ्या थंडीचे तुम्ही दोघी कुठे जाणार? नाही नाही, मी बोलले ना, तुम्ही दोघी इथेच राहा. या सगळ्यांचं बोलणं हंसिकाची एकुलती एक मुलगी शगुन ऐकून घेते. शगुन खूपच घमंडी असते. अगं आई, आपलं घर काय कोणतं धर्मशाळा आहे का की जेव्हा ज्याचं मन होईल तो राहायला येईल? अगं, कसोलीमध्ये किती साऱ्या धर्मशाळा आहेत. जाऊ दे ना त्यांना तिकडेच राहायला. गप्प बस शगुन. अगं, तुला माहिती तरी आहे का, आज मी इथे जिवंत आहे ते केवळ या दोघींमुळेच. त्यामुळे या दोघी इथेच राहतील. ठीक आहे आई, जर या दोघींना इथे राहायचं असेल तर राहू दे, पण त्यांना इथे काम करावं लागेल. फुकटात खाऊ पिऊ नाही देणार मी यांना. शगुन, अहो हंसिकाताई, तुमची मुलगी अगदी बरोबर बोलतीये. आम्हाला कोणाचेच उपकार नकोय. आम्हाला इथे काम दिला तरच राहू आम्ही इथे, नाहीतर आम्ही निघतो इथून. हो काकू,
मी पण तुम्हाला विनंती करते, एवढे मोठे उपकार नका करू आमच्यावर. तुम्ही आम्हाला इथे फुकटात राहायला सांगितलं. हे ऐकूनच आम्हाला खूप बरं वाटलं. पण आम्ही असं नाही राहू शकणार. काम मिळालं तरच राहू आम्ही इथे. अगं पण नाही ताई, कृपा करून आमचं बोलणं पण तुम्ही समजून घ्या जरा. मग हंसिका त्यांच्या काम करण्यासाठी तयार होते. आता दोघी सासू सुना त्याच घरी राहायला लागतात. पण हंसिका त्या दोघींबरोबर नोकराणीप्रमाणे नाही, पण आपल्या घरच्यांप्रमाणेच वागत असते. अहो रंजनाताई, तुम्ही पण या आणि खायला बसा. ओजस्वी, आपण सगळेजण एकत्रच बसून खाऊ. अहो नाही ताई, तुम्ही खाऊन घ्या. हो काकू, तुम्ही आणि शगुन पहिला खाऊन घ्या, त्यानंतरच आम्ही दोघी खाऊ. नाही ओजस्वी, जरी तुम्ही दोघी या घरी काम करत असला तरी पण तुम्ही या घरचेच सदस्य आहात. चला लवकर बसा, नाहीतर जेवण थंड होऊन जाईल. ठीक आहे काकू. हंसिकाच्या एवढं बोलण्यामुळे ओजस्वी आणि रंजनाला त्यांच्याबरोबरच बसावे लागते. आणि हे सगळं होताना पाहून शगुनला खूपच राग येतो आणि मग ती त्या दोघींना पण त्रास द्यायला लागते. अरे देवा, कशी बनली आहे ही भाजी? एक काम कर ओजस्वी, माझ्यासाठी खिचडी बनवून आण. हे सगळं काय नाटक आहे शगुन? जेवण अगदी चांगलं बनलंय, गपचूप खाऊन घेते. नाही आई. अहो ठीक आहे काकू, मी आणते तिच्यासाठी बनवून खिचडी. अगं पण तू तर आता जेवायला बसलीयस ना. ओजस्वी, तू बस जेवायला, मी झटपट बनवून आणते खिचडी. अहो नाही आई, तुम्ही कशाला जाताय? तुम्ही राहू द्या, मीच जाते बनवायला. त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही दोघी पण जा. दोघी मिळून बनवाल तर लवकर बनेल खिचडी. शगुनचं हे बोलणं ऐकून रंजना आणि ओजस्वीला खाताना उठून खिचडी बनवायला जावं लागतं. नालायक कुठली, खाण्याच्या ताटावरून उठवलंस तू त्या दोघींना. तू काही सुधारणाऱ्यातली नाहीयेस. हंसिकाचं त्या दोघी सासू सुनांवरती प्रेम पाहून शगुनला आता खूपच राग येतो आणि त्या दोघींपासून दूर करण्यासाठी ती आपल्या आईला भडपायला लागते. अगं तसं नाही आई, मी फक्त तुला सांगतेय, माझी ती मैत्रीण आहे ना पश्मिना, तिच्या घरी पण एक अशीच कामवाली बाई आली होती, जी सुरुवातीला खूपच बिचारी टाईप होती. पण एके दिवशी ती सगळं चोरी करून पळून गेली. म्हणून तुला सांगतेय आई, या दोघी सासू सुनांवरती तू जास्त विश्वास नको ठेवूस. या गरिबांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तू हे मला सगळे नको शिकूस. माणूस चांगला आहे की वाईट आहे याची मला चांगलीच पारख आहे. शगुनच्या एवढ्या सांगण्याचा हंसिकावरती काहीच परिणाम नाही होत. मग ती आता एक मोठी गोष्ट प्लॅन करते. ती आता आपल्या आईचे दागिने रंजना आणि ओजस्वीच्या रूममध्ये ठेवून येते. आता जेव्हा माझ्या आईला कळेल या नालायक सासू सुनेने तिचे दागिने चोरी केले, तेव्हा ती या दोघींना धक्के मारून घराबाहेर काढेल. काय मजा येईल त्यावेळी. वा शगुन, खूपच छान. आई तू? हंसिकाला दरवाजावरती पाहून शगुन आता खूपच घाबरून जाते आणि मग हंसिका शगुनला घराबाहेर काढायला लागते. निघून जा, या घरात राहण्यालायक नाहीयेस तू. अगं काय कमी केली मी आजपर्यंत तुझ्यासाठी? तुझी बाबा गेल्यानंतर मी तुला हरेक चीज पुरवली. तुझी बाबा गेल्यानंतर मी तुला हरेक गोष्ट दिली. एवढ्या प्रेमाने सांभाळ केला तुझा. पण तरी पण तू एवढी नालायक कशी काय बनली काय माहिती. या दोघी बिचारींची मदत करण्याच्या ऐवजी तू या दोघींना त्रास द्यायला निघालीयस. माझ्या नजरेमध्ये त्यांना वाईट करण्याचा प्रयत्न केलायस. अगं किती खराब वागणं आहे हे तुझं. लाज वाटतीये मला तुझी. अहो जाऊ द्या ताई, बिचारी लहान आहे ती, तिला नाही एवढी समज. हो काकू, माफ करा शगुनला. नाही, ती तुम्हा दोघींना या घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करत होती, पण आता मीच तिला या घराबाहेर काढणार आहे. कारण हे घर माझं आहे आणि मी या घराची मालकी नाही. आणि तू ज्या श्रीमंतीचा एवढा घमंड करतीयस ना, ते तुला माझ्याकडून मिळाले. आता जा आणि बाहेरच जाऊन राहा तू. तेव्हाच तुला तुझी किंमत समजेल. बघेल तेव्हा माच करत असतेस. अगं माणसाचं खरं धन त्याचे चांगले कर्म असतात, ना की हे पैसा, गाडी आणि बंगला. हो आई, मला माफ कर. खरंच मला माझ्या चुकीची जाणीव झालीये आणि मी हे अगदी मनापासून बोलतीये. मला सुधारायचा एक चान्स दे आई. यापुढे मी आता घमंड अजिबात नाही करणार. ओजस्वी, रंजना काकू, प्लीज मला माफ करा.
शगुन खूप विनंती करते, ज्यानंतर हंसिका तिला माफ करते. वेळेनुसार शगुन पण पूर्णपणे बदलून जाते आणि त्या दिवसानंतर त्या चौघी पण एकाच घरात आनंदाने राहायला लागतात.